आदित्य प्रतिष्ठान ठाणे श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन स्वामी उत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाअंतर्गत पहाटे 5:30 वाजता काकड आरती, स्वामी बावन्नी पठण, नामस्मरण, सकाळी स्वामींचा अभिषेक, स्वामी याग, महानैवेद्य, महाआरती, स्वामी भजन, मनोगत, मनःशांती व समाधान याबाबत धनंजय कुलकर्णी यांनी सादरीकरण केलं। तसेच सायंकाळी दिव्यांग कला केंद्र प्रस्तुत दृष्टिहीन कलाकारांच्या भक्तिगीतांचा स्वामी प्रवास, अशक्यही शक्य करतील स्वामी हा या ठिकाणी रंगला। अशा प्रकारे विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवत स्वामी प्रकट दिन मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। अभिनय कट्टा आणि नौपाडा संगीत कट्टा प्रस्तुत निघालो घेऊन स्वामींची पालखी हा देखील कार्यक्रम येथे संपन्न झाला। तर सायंकाळी महाप्रसादाकरिता मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्याचा देखील आनंद घेतला। अशा प्रकारे स्वामी समर्थ प्रकट दिन आदित्य प्रतिष्ठान आणि स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे यांच्या वतीने साजरा करण्यात आला। महाव्याजने पवित्रति पश्चिमो गुणाभिसृपति पश्चिमो नमो ग्रसेव ग्रसपति पश्चिमो नमो रात्रि पश्चिमो नमो गणेभ्यो गणपति पश्चिमो नमो विरूपे विष्णुपे पश्चिमो नमो महद्भाक्षलके पश्चिमो नमो रतिभ्यो रति पश्चिमो नमो सेनाभ्यो सेनानि पश्चिमो नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च पूर्वजाय च प्रजाय च नमो मध्यमाय च भगवाय च जगन्नाय च बुद्धियाय च नमो सौभ्याय च विद्याय च नमो पश्चिमो नमो नमः शुक्रदेव धनुर्देव पश्चिमो नमो नमो पश्चिमो नमो सदेव विद्युत पश्चिमो नमो नमो असिने पश्चिमो नमो सहस्राक्षाय विष्टाय च नमो सारायण शंभुराय च मयो भवे च नमो शंकराय च महेश्वराय च नमो शिवाय च शिवराय च नमो स्तीलधाय च कुलधाय च कार्याय च चामराय च वरराय च उत्तराय च आतार्याय च लात्याय च नमो शस्त्राय च वेदनाय च नमो सिकत्याय च प्रवाहाय च नैवेद्याय च प्रोत्याय च नमो किंकुशलाय च शरणाय च नमो वर्धनाय च पुलसाय च नमो गोष्ठाय च पीछे देखना। आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त जो स्वामी उत्सव 2025चं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचा 5वा दिवस आणि अर्थातच आज स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे आणि प्रगट दिनानिमित्त आपण बघतोय की ते स्वामी याग सुरू आहे, स्वामी महाराजांवर अभिषेक सुरू आहे। पहाटे 5:30 वाजल्यापासून मग काकड आरती असेल, नंतर स्वामी बावन्नीचं पठण असेल, नामस्मरण असेल, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। आता थोड्या वेळानंतर याग झाल्यानंतर नैवेद्य आरती होईल, नैवेद्य आरतीनंतर पुन्हा एकदा भजन होईल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा मनःशांती आणि समाधान यावरचं व्याख्यान होईल, नंतर लहान मुलांसाठीच एक व्याख्यान असणार आहे, त्यानंतर दृष्टिहीन मुलांचा भक्तिमय गीतांचा प्रवास असणार आहे। पंडित औरंगाबादकरांची सनई झाली आणि अर्थातच हा संपूर्ण दिवस हा स्वामींच्या आशीर्वादाचा असणार आहे। त्यामुळे अनेक भक्तगण दरवर्षीप्रमाणे इथे हजारोनी भक्तगण उपस्थित राहतील आणि स्वामी त्यांना आशीर्वाद देतील।